सातारा शहरातील शनिवार पेठेतील छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलातील कबुतराची डाबल हटवण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक स्मिता घोडके यांचे पालिकेत धरणे आंदोलन, डाबळीसह परिसरातील अतिक्रमण हटवा, माजी उपनगराध्यक्ष जयवंत भोसले यांची मागणी. जावली तालुक्यातील शेतात राबणाऱ्या महिलेची उल्लेखनीय कामगिरी, लेकीसोबत 12वीत मिळवले यश. महाबळेश्वर तालुक्यातील आढळमधील जळीतग्रस्त कुटुंबाला वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांनी दिली 50,000ची मदत व अजून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन. माधवीराजे शिंदे यांच्या अस्थि कलशाचे सातारा जिल्ह्यातील कनेरखेड गावामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन. सातारा शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी नेली चोरून. दुचाकी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथे एका वृद्ध व्यक्तीस पोलीस असल्याची बतावणी करून 2 जणांनी 1,20,000 रुपये किमतीची सोन्याची चेन हातोहात लांबवली. सातारा तालुक्यातील पाटखळ येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांचा छापा, जुगाराचे साहित्य व मुद्देमाल केला जप्त. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे मार्चमध्ये घेतल्या गेलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 27 मे दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार. सातारा जिल्हा परिषद मैदानाची दुरावस्था, मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टॉलमुळे मैदानात कचऱ्याचे साम्राज्य. पावसाळा जवळ आल्यामुळे सातारा शहरातील धोकादायक इमारतीधारकांना सातारा नगरपालिकेकडून नोटीस. सातारा महाबळेश्वर राज्य मार्गावर अनेक होल्डिंग अनधिकृत. या होल्डिंगची शासन दरबारी नोंदच नसल्याने या धोकादायक होल्डिंगमुळे नागरिकांना या रस्त्यावरून मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागत आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जनार्दन कृष्णाजी मुळे वय 86 वर्ष यांचे सातारा येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन. शेती मोजणीच्या ऑनलाईन कटकटीला शेतकरी वैतागले. सातारा शहर व परिसरात गेल्या 4 ते 5 दिवसापासून वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असून विजेच्या या लपंडावामुळे सातारकर वैतागले. विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठ्यावरही परिणाम. सातारा शहरातील शुक्रवारपेठ येथील बदामी विहिरीच्या जवळ असणाऱ्या विहिरीला वड आणि पिंपळ वृक्षाचा विळखा. प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष. परिसरातील नागरिक विहीर स्वच्छतेच्या प्रतीक्षेत. महाराष्ट्र राज्य दूध महासंघ महानंदाचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक D.K. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक 25 मे रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर संपन्न. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे घरावरचे पत्रे उडून जाणे, जनावरांच्या गोठ्याची मोडतोड, पिकाची नासाडी होणे असे जिल्ह्यात विविध प्रकारे नुकसान झाले आहे. सातारा लोकसभा निवडणूक 2024 साठीची मतमोजणी 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून
सातारा कोडवली येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या गोदामात होणार. प्रत्येक विधानसभानिहाय 20 टेबलावर ही मोजणीसाठी 584 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हुल्लडबाज तरुणांची विकृती, परीक्षेतील उत्तीर्ण मुलीचे फलकावरील फोटोज अज्ञाताने नेले फाडून. ही घटना कराड मलकापूरच्या आगाशिवनगर परिसरात घडली. सातारा तालुक्यातील सांडवली येथील दुग्ध व्यावसायिक शेतकरी सीताराम जानकर यांची 5 जनावरे वादळी पावसात वीज पडल्याने मृत्युमुखी पडली. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. या घटनेची माहिती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मिळताच त्यांनी शेतकऱ्याला 1 लाखाची आर्थिक मदत मिळवून दिली. सातारकरांना दिलासा, वळवाच्या पावसाने तापमान खालावले, उन्हाची तीव्रता झाली कमी, जिल्ह्यात मान्सूनची लागली चाहूल. सातारा जिल्ह्यातील वाई शहरामध्ये डीजेच्या कर्कश आवाजामुळे एका तरुणाचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू. सातारा जिल्ह्यातील पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इयर टॅगिंग असल्याशिवाय 1 जून 2024 नंतर कोणतीही जनावरांची राज्यात खरेदी विक्री शेतकऱ्यांना करता येणार नाही. टॅगिंग करण्याची शेवटची मुदत 31 मे 2024. दुहेरी हत्याकांडाने सातारा जिल्हा हादरला. फलटण तालुक्यातील निंभोरेत खळबळजनक घटना. बहीण आणि भावाचा खून. निंभोरे गावात तणावपूर्ण वातावरण. खुनामागचे कारण अस्पष्ट. सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात शिवशाही बस बंद पडल्याने वाहतूक 2 तास खोळंबली. मान तालुक्यातील मसवड आणि पिलीव येथून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला सोलापूर जिल्ह्यातून मसवड पोलिसांनी घेतले ताब्यात. खटाव तालुक्यातील जिहे काटापूर योजनेच्या 2ऱ्या टप्प्यात रामोशीवाडी ते जायगाव बंदिस्त जलवाहिनीच्या सर्वेक्षणास प्रारंभ. ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पॅकिंग केलेल्या वस्तूवर MRP किमतीबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. सातारा बस स्थानकातून महिलेचे 2,32,000 रुपयाचे दागिने गेले चोरी. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल. कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे 4 मोरांची शिकार करणाऱ्यास वन विभागाने घेतले ताब्यात. 2 दुचाकी व शिकारीचे साहित्य केले जप्त. विहिरीनजीक असलेल्या फ्यूज बॉक्सचा शॉक लागून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कराड तालुक्यातील बाबरमाची सदाशिवगड परिसरात घडली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून तुकाराम सदाशिव खोचरे वय 55 वर्ष व शहाजी सदाशिव खोचरे वय 50 वर्ष असे शॉक लागून मृत्यू झालेल्या 2 सख्ख्या भावांची नावे. खटाव तालुक्यातील पुसेगाव वडूज प्रवासात महिलेच्या पर्समधून 6,14,000 रुपयाचे 10 तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी केले लंपास. अज्ञात चोरट्याविरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये लोकसभा निवडणूक समन्वयकांकडून निकालाचा अंदाज जाणून घेतला. बैलांच्या कानाला टॅग मारण्याची मुदत वाढवा. बैलगाडी शर्यत बचाव समितीचे हनुमंतराव चौरे पाटील यांनी निवेदनाद्वारे सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे केली मागणी.
पाटण शहरातील तिकाटणे येथे अतिक्रमण वाढल्याने होत आहे वाहतूक कोंडी. तिकाटणेतील अतिक्रमणे हटवण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी. विटा महाबळेश्वर मार्गावर पुसेसावळी येथे रस्त्यावरच व्यवसाय सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, नागरिकांकडून होत आहे मागणी. पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना मान तालुक्यात झाली सुरुवात. कडक उन्हात शेतकऱ्यांची जमीन नांगरणीची लगबग सुरू. घराच्या वाटणीच्या कारणावरून सख्ख्या भावासह आईचा निर्घृण खून केल्याप्रकरणी कराड मलकापूरमधील राजेश गजानन गोडके वय 50 राहणार आझाद कॉलनी आगाशिवनगर या संशयित आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. कराड तालुक्यातील वारुंजी फाटा येथे कचऱ्याचे साम्राज्य. परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त. परिसरातील कचरा हटवण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी. आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यात पावसाने नुकसान झालेल्या भागांची केली पाहणी व तातडीने पंचनामे करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. स्वच्छ सुंदर माझे गाव या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील रुई ग्रामपंचायतीने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. भारत फोर्स कंपनीच्या CSR फंड प्रमुख डॉक्टर लीना देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले बक्षिसाचे वितरण. फलटण तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले. पाटण तालुक्यातील सोनाईची वाडी आणि अबदारवाडी गावाला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्याने अनेक घरांचे नुकसान. कराड तालुक्यातील काबीरवाडी येथे टेरेसचा दरवाजा तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी सुमारे 70,000 रुपयांचे दागिने केले लंपास. चोरी प्रकरणी हनुमंत परशुराम सावंत यांनी मसूर पोलीस ठाण्यात दिली फिर्याद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडे जाणारी तराफा सेवा झाली बंद, कारण अस्पष्ट. सातारा जिल्ह्यातील 24 बस स्थानकांचे होणार होल्डिंग स्ट्रक्चर ऑडिट. सातारा शहरातील उपनगरामध्ये पाण्याचा ठणठणाट. खंडित वीज पुरवठ्याचा बसला नागरिकांना फटका. उपनगरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. साताऱ्यात एका हॉटेल व्यावसायिकाला गंडा घातल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील जकातवाडी येथील एकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज गणपत बाबर राहणार जकातवाडी तालुका सातारा असे संशयिताचे नाव. मसूर उमरज रोडवर मसूर गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अनिकेत अनिल जगताप वय 24 राहणार अंतवडी तालुका कराड या युवकाचा मृत्यू झाला. पुण्यातील आळे फाट्या येथे झालेल्या अपघातात सातारा तालुक्यातील दावडशी येथील 2 सख्ख्या बहिणींचा मृत्यू. होल्डिंगचे 24 तासाच्या आत स्ट्रक्चर ऑडिट अहवाल सादर करा. सातारा नगरपालिकेचे आदेश. खटाव तालुक्यातील मायनीच्या भारत माता ज्युनियर कॉलेजचा इयत्ता 12वीचा निकाल 94.91%. सातारा जिल्ह्यात 3.25 लाख जनता पाण्यासाठी तहानलेली. 3.25 लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू. खासदार उदयनराजे भोसले यांनी महाबळेश्वर येथे राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची घेतली भेट व जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात केली सविस्तर चर्चा. सातारा शहरात अज्ञात चोरट्यांनी 3 ठिकाणी
चेन स्नॅचिंग केल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली नोंद. कराड येथे उलट्या दिशेने प्रवास करताना रोखल्यावर महिला वाहतूक पोलिसाला एका युवकाने केली दमदाटी. दमदाटी केल्याप्रकरणी युवकावर करण्यात आली कायदेशीर कारवाई. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू असून पाण्याचा साठा वाढणार आणि पाणी कपात समस्या मिटणार. सातारा शहरातील राजमाता जिजाऊ क्रीडा संकुलातील कबुतरांची डाबल हटवण्यासाठी माजी नगरसेविका स्मिता घोडके यांचे सातारा नगरपालिकेत धरणे आंदोलन.